मी आज तुमच्याबरोबर अगदी झणझणीत वांग्याच्या भरताची रेसिपी शेअर करणार आहे. तर ऑल टाईम फेवरेट रेसिपी आहे. कधीही करा, खूप छान लागतं. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मी इथं या प्रकारचं वांगं घेतलं आहे, अर्धा किलो. वांगं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ह्याला तेल लावून भाजून घ्यायचे. तर व्यवस्थित फुल फ्लेमवर आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची. तर उलटसुलट अशी फिरवत सगळ्या बाजूने आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची. तर तुम्ही इथं बघू शकता. एकसारखी भाजली गेली की याची साल व्यवस्थित निघते. तर अशा पद्धतीने मी ही भाजून घेते. याआधी पण मी तुमच्याबरोबर वांग्याच्या भरताचा रेसिपी शेअर केला होता. तर अतिशय टेस्टी रेसिपी आहे. तर तुम्हीसुद्धा बनवून बघा. तर तुम्ही इथं बघू शकता आपली वांगी छान भाजली गेली आहे. मी गॅस ऑफ केला आहे आणि आता वांगी थंड करून ह्याची साल काढून घेते. त्यासाठी मी पाणी घेतलं एका वाटीत, जेणेकरून ही काळी साल ह्याला काढताना आपल्या बोटांना चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने पाण्यात बोट बुडवून आपल्याला ही साल काढून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी वांग सोलून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता, इथे एक वांग सोलून झालं आहे. अशाच पद्धतीने मी दोन्ही वांगी सोलून घेणार आहे. त्याचीसुद्धा साल आपल्याला काढून घ्यायची. इथं बघा तुम्ही, इथं माझी वांगी छान सोलून झाली आहेत आणि आपण वांगी चेक करून घ्यायची, जेणेकरून यात आळ्या वगैरे असतात. तर अशा पद्धतीने मी उघडून बघते. कारण बऱ्याच वेळा वरून वांगं चांगलं दिसलं तरी आतून कधी कधी खराब निघतं. तर मी इथं फोर्कच्या साह्याने हे वांगं चांगलं स्मॅश करून घेणार आहे. तर व्यवस्थित एकसारखी आपण ही स्मॅश करून घेऊया. या ठिकाणी हिरवं वांगं घेतलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही. यात फक्त फरक असा आहे की काळ्या वांग्याला थोडंसं पाणी सुटतं. तर बघा इथं मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 5 हिरव्या मिरच्या वाटून घेणार आहे. इथं कढईत 4 पळ्या तेल घातलं आहे. 2 मोठे कांदे चिरून घेतले, 2 वाट्या कांद्याची पात घेतली आणि 5 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतले. तर अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर फुल फ्लेमवरच मी हे परतून घेणार आहे. आता आपलं ते हिरवं वाटण तयार झालं आहे, मिरची पेस्ट. इथं हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. कांद्याची पात घालून घ्यायची. 2 ते 3 मिनटं कांदा परतल्यानंतर हिरवी मिरची आणि कांद्याची पात घालून घेतली. हे सुद्धा आपल्याला फुल फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. ते 2 ते 3 मिनटं हे सुद्धा छान परतून घेणार आहे. आता त्यात घातली हळद, पाव चमचा हळद घातली, चवीनुसार मीठ घातलं आहे. तर मिठाने आपलं कांदा आणि कांद्याची पात छान असं मऊ होईल. थोडा हिंग घातला आहे आणि इथं मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घातलेत. तुम्ही जर कच्चे शेंगदाणे घालत असाल तर कांद्याबरोबर तळून घेऊ शकता. तर हे सुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचे, जेणेकरून कांद्याची पात आणि कांदा हा मऊ होईल. तर इथं 2 ते 3 मिनटं मी छान परतून घेतलं आहे. आता यात घालायची आपल्याला मिरची आणि आलं लसणाची पेस्ट. मिरच्या या जास्त तिखट नाही आहेत, त्यामुळे मी थोडी पेस्ट करून घेतली आहे. थोड्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या आहेत. तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर मिरचीचा ठेचा घातला नाही तरीसुद्धा काहीच हरकत नाही. तर इथं आता स्मॅश केलेलं आपण वांगं घालूया. झटपट होणारी रेसिपी आहे. इथं घातलं आहे मी अर्धा चमचा गरम मसाला. छान असं मिक्स करून घेतलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि 5 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर हे छान परतून घ्यायचं आहे. अगदी झटपट झणझणीत वांग्याच्या भरताची रेसिपी तयार झाली. तर अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.